निश्चितच सांगायला आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज साजरी करण्याचा आज 15वं वर्ष. आणि 15 वर्षापूर्वी आमच्या मनामध्ये आई जगदंबेच्या आशीर्वादाने सर्वांच्या मनामध्ये विचार आला की आपण संघटनेचं काम तर करतोच, परंतु त्या व्यतिरिक्त जर आपण छत्रपतींची जर जयंती आपण साजरी केली, तर निश्चितच छत्रपतींचे विचार आपल्या सर्वांच्या मनामध्ये रुजू होतील आणि छत्रपतींच्या कार्याची माहिती आपण समाजापर्यंत पोहोचू शकतो. या एकाच उद्देशाने आम्ही छत्रपतींची जयंती साजरी करण्यास सुरुवात केली. अ, हा भाग तसा खूप संवेदनशील असल्यामुळे आणि हा विषय पण संवेदनशील असल्यामुळे सुरुवातीला खूप अडचणी आल्या. परंतु या सर्वांवर मात करून आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला खूप छोटेखानी स्वरूपात आम्ही शिवजयंती उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. परंतु जसजसे वर्ष वाढत गेले त्याचे स्वरूप मोठे होत गेले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करताना अ, समर्थांनी एक काव्य आहे समर्थांचं, "निश्चयाचा महामेरू बहुत जणांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी." या काव्याशी प्रेरित होऊन आम्ही विचार केला की सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर आपण समाजोपयोगी कार्यक्रम आपण इथे राबवण्याचा प्रयत्न करू आणि त्या अनुषंगाने आम्ही दरवर्षी इथे रक्तदान शिबिर आयोजन करत असतो. आज रक्ताची आवश्यकता प्रत्येकाला इमर्जन्सी भासत असते. त्याकरता आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करतो. अ, महिला सबलीकरणाचा विषय सरकारच्या सुद्धा आराखड्यात आपल्याला दिसून येतो. तेव्हा महिलांना एकत्रित छताखाली आणून त्यां त्यां त्यांना त्यांचे राईट्स त्यांचे काही राईट्स आहेत त्यांची माहिती आम्ही देत असतो आणि त्याद्वारे आम्ही जनजागृती करत असतो. मग त्याच्याद्वारे स्त्रीभ्रूण हत्या असो किंवा अ, स्त्रीभ्रूण हत्या असो, आणखी हुंडाबळी असो किंवा तसेच महिलांना आरोग्याच्या खूप समस्या असतात. ह्याकरता आम्ही महिलांसाठी विशेष आरोग्य शिबिर असं आयोजन करत असतो. हे सर्व करत असताना हा रायगड ठाणा परिसर अ, हा वारकरी संप्रदायाला मानणारा समाज आहे. या अनुषंगाने आम्ही तो सुद्धा त्यांना सुद्धा एकत्रित करण्यासाठी आम्ही हरिकीर्तनाचं दरवर्षी आयोजन करत असतो. आणि त्याद्वारे समाजाचं प्रबोधन करण्याचं काम आम्ही करत असतो. ह्याचबरोबरच आज आपल्या संघटनेमध्ये अ, जवळ-जवळ 50 कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच्यामध्ये कोणताही पक्षाचा इथे उल्लेख नाही. वेगवेगळ्या पक्षाचे सर्व आहेत, परंतु सर्व आपल्या राजकीय चपला बाजूला ठेवून एकत्र काम करत असतात. तर त्याचबरोबरच हे कार्यक्रम उरकल्यानंतर 4 वाजता आम्ही महाराजांची भव्यदिव्य अशी मिरवणूक काढतो. त्याच्यामध्ये हत्ती असेल, घोडे असेल, ढोल पथक असेल, बेंजू पथक असेल, अ, रथ मिरवणूक असेल, या सर्वांचं आयोजन आम्ही करत असतो. अ, आणि सांगायला आनंद वाटतो, की आम्ही 15 वर्षापूर्वी जेव्हा हा कार्यक्रम चालू केला, तेव्हा काही गावामध्ये साजरा होत असेल, काही गावामध्ये नसेलही साजरा होत. परंतु आज आम्ही 15 पासून जेव्हा कार्यक्रम चालू केला, आज सांगायला अभिमान वाटतो, की आज प्रत्येक गावामध्ये शिवजयंती खूप उत्साहाने साजरी होत असते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तयारी दरवर्षी आपली सर्वात म्हणजे आपल्या भागामध्ये बघितलं तर आपले जे शिवभक्त आहेत, आपल्या ज्या समाजामध्ये जी लोकं आहेत, ती सर्व आपल्या या कार्यक्रमासाठी सर्व आवर्जून मदत करतात. त्याच्यामुळे आमच्यामध्ये एक उत्सव निर्माण होतो आणि त्याच पद्धतीने आम्ही जयंतीला सुरुवात करतो आणि आज आपण 19 फेब्रुवारीला आपल्याला सर्वांना ते बघायलाच मिळणार आहे का आपली सुरुवात कशी केलेली आहे जयंतीची. कधीपासून ही जयंती साजरी करता आणि किती वर्ष झाली आहे? हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आपला. 2012 मध्ये आम्ही ज्यावेळेस संघटनेची स्थापना केली. संघटनेची स्थापना केली तर मोजकेच कार्यकर्ते होते आमच्याकडे. संघटनेचे मानवाधिकार संघटनेमध्ये आम्ही सर्व जे पदाधिकारी होते, मला वाटतं आम्ही मोजकेच पदाधिकारी होतो त्यावेळेस. तर पहिले आम्ही संघटना स्थापन केली आणि संघटनेच्या नंतर आम्ही कार्य करत असताना आमच्या मनामध्ये असाच विचार आला, का आपल्यामध्ये आपण कोणता तरी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. त्याच्यामध्ये अनेक आमचे अ, कार्यकर्त्यांची मीटिंग झाली. मीटिंगमध्ये अनेक प्रश्नांवर याच्यावर चर्चा झाली. कोणता कार्यक्रम नक्की करायचा. त्यावेळेस कोण संघ आपण गणपती उत्सव साजरा केला पाहिजे. कोण संघ आपण कुणी सांगितलं आपण नवरात्री उत्सव साजरा केलेला आहे. मात्र आमच्या राजेसाहेबांनी सांगितलं त्यावेळेस की आपल्याला शिवजयंती हा उत्सव साजरा केला पाहिजे आणि मग त्याच्यावर आम्ही शिक्कामोर्तब करून त्या मला वाटतं जानेवारी
16 जानेवारीला आम्ही संघटनेच्या ऑफिसचे उद्घाटन केला आणि मला वाटतं 2-3 दिवसात आमचा हा मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये हा ठराव झाला आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वांनी एकमताने विचार केला की आपल्याला शिवजयंती हा कार्यक्रम साजरा करायचा आहे. त्याच्यामध्ये मग आम्ही 19 फेब्रुवारीला आम्ही शिवजयंतीच्या तयारीला लागलो. मंडळही आमचा नवीन होता, त्याच्यामुळे आर्थिक परिस्थिती देखील होतीच आणि कशा पद्धतीने करायचा हा आम्हाला सर्वात मोठा प्रश्न पडला होता. मग सर्वांनी आम्ही नियोजन करून त्या ठिकाणी पहिल्या वर्षी छोटी का न होई, पण आम्ही त्या शिवजयंती साजरी केली. अ, आणि आम्हाला एवढाही प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र आम्ही कुठेही न थांबता आम्ही आमचा कार्य पुढे ठेवला. आणि आज आपण बघू शकता, आज मला सांगायला आनंद होतो. आनंदच नाही, मला गर्व वाटतो, का आज आपल्या पनवेल भागामध्ये नाही, रायगडमध्ये पण जर आपण जर सर्व्हे केला, तर असा कार्यक्रम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. आणि साहेबांनी मगाशी सांगितलं, का आपण जर 10 वर्ष मागे गेलो, तर या ठिकाणी सर्व ठिकाणी गावोगावी शिवजयंती साजरीच होत नव्हती. म्हणजे बंदच झाल्या होत्या. पण आपण लोकांमध्ये पूर्तता निर्माण केली, उत्सव निर्माण केला. आज तुम्ही बघा ना, पुऱ्या परिसरामध्ये जा, सर्व गावोगावी या ठिकाणी शिवजयंती साजरी होतात. हाच तर आपला मेन उद्देश होता आपल्या कार्यक्रमाचा. त्याच्यामध्ये मी आमच्या कार्यकर्त्यांचं सर्वात महत्त्वाचं मी अभिनंदन करेन. जे कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याच्यामध्ये आमचे सर्व संघटनेचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत, आमचे इथले पदाधिकारी आहेत, हे सर्व आम्हाला या ठिकाणी. आणि दुसरी गोष्ट सर्वात जास्त मी म्हणजे सांगायचं झालं, तर मी या आपल्या समाजाचा खूप कौतुक करेन, आमच्या ग्रामस्थांचं कौतुक करेन. कारण आमच्या गावामध्ये बघा कसा असतो, तुम्हाला ज्यावेळेस तुम्हाला कोणी मदत दिली नाही किंवा तुम्हाला कार्यक्रमासाठी प्रोत्साहन केलं नाही, तर तुम्ही पुढे चाल करू शकत नाही. मात्र आमच्या ग्रामस्थांनी आम्हाला खूप मदत केली. आमचे कार्यकर्ते आज आमचा महेंद्र पाटील घरी बसलेले आहेत. त्यांची काकी वाढलेली आहे. तर त्याच्यामुळे आमच्या खांद्याला खांदा लावून तो कार्यकर्ता काम करणार आहे. त्याच्यामुळं आज त्यांची आम्हाला कुठेतरी उणीव भासतं, मात्र नाईलाज आहे. अशा प्रकारे आपला भविष्यामध्ये कार्यक्रम हा उत्सवाने साजरा करणार आहे. कार्यकर्त्यांच्या बद्दल मी आताच तुम्हाला म्हटलं ना, की कार्यकर्ते सक्षम आहेत आमचे. आता अभिमन्यू पाटील असेल आमचे, खूप मेहनत करतात. मी तुम्हाला सांगतो, आज आपण हा कार्यक्रम जितका बघतो तेवढा सोपा नाहीये. म्हणजे हे सर्व उभारण्यासाठी खूप मेहनत घ्यावं लागतं. 2 महिन्याची मेहनत. आता कदाचित कोणाला म्हणजे असं पटणार नाही, की या कार्यक्रमासाठी अहो डोनेशन तर तुम्हाला येतात, सर्व गोष्टी भेटतात, मग 2 महिने कशाला? पण या कार्यक्रमापर्यंत पोहोचणं म्हणजे खूप संघर्ष आहे. या संघर्षामधून हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने उभा राहिलेला आहे. आणि भविष्यामध्ये आम्हाला सर्वांचं सहकार्य आहे. त्याच्यामध्ये आमचे राजकीय क्षेत्राची लोकं आहेत, आमची सामाजिक क्षेत्राची लोकं आहेत, आमच्या गावच्या महिला मंडळ आहेत. खरंच त्यांचा देखील कौतुक करावं तितका कमी आहे. कारण आज बघा ना तुम्ही, आज तुम्हाला उद्या जरी तुम्ही गावामध्ये आपल्या राउंड मारला ना, तुम्हाला आमच्या गावातल्या सर्व महिला भगिनी या ठिकाणी पूर्ण रोडला रांगोळ्या काढताना दिसतील. कारण सर्वांना म्हणजे हा एक उत्सव आहे. आमच्या नवतरुणांमध्ये उत्सव आहे. आम्ही बघा कार्यक्रमामध्ये कोणते मतभेद कधी बाळगत नाही. मी आताही आवाहन करतो नवतरुण पिढीला, की तुम्ही शिवरायांची जयंतीसाठी एकत्र या. कारण शिवरायांची जयंती म्हणजे त्यांच्या कर्माचं भूषण आहे आणि ती आपल्याला सर्वांना साजरी केली पाहिजे. कारण बघा, एक विषय लक्षात घेतला तर आज आपल्याला आपल्या पिढ्या किती माहिती असतात. फार फार तर आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा आणि काय असतील. मात्र छत्रपती शिवाजी महाराज 400 वर्षे झाली महाराजांना. तरी सुद्धा आपण त्यांना विसरू शकत नाही. कारण का? तर त्यांचं ते कर्माचं भूषण आहे. आणि त्यांचे कर्माचं भूषण आज आपल्याला सर्वांनी गर्वाने, मी सांगतो, गर्वाने सर्वांनी जयंतीमध्ये साजरी व्हायला पाहिजे आणि ही जयंती अशीच पुढेही अशीच चालली पाहिजे. आणखी एक तुम्हाला सांगतो, आम्ही एवढे वर्ष शिवजयंती केली, परंतु आम्ही कोणताही समाजामध्ये कोणताही तेढ निर्माण होईल अशी आमची भूमिका नव्हती कोणाची. आम्ही कोणत्या धर्माविषयी आम्ही हे करत नाही. म्हणजे धर्माला कुठेतरी दुःख होईल, कोणाच्या भावना आम्ही हे करत नाही.
तर या सर्व गोष्टी आम्ही लक्षात घेऊन या ठिकाणी आज आमचे दीपक सांगडे असतील, आमचे दादा, मला तेवढं बोलावं तेवढं थोडं आहे. आज आमच्या जयंतीला मला वाटतं 10 वर्षापासून दादा आम्हाला पूर्ण महाप्रसाद देतो. हे का देतो, कशासाठी देतो, हे महत्वाचं आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण त्यांना सुद्धा समजलेलं आहे का समाजामध्ये आमच्यासारखी लोक जेव्हा दान करतात, दान धर्म करतात, तेव्हा ज्या गोष्टी होतात. मग मी आज दादाचं नाव घेतलं म्हणून का दुसरे करत नाही असा माझा हेतू नाही. सर्व करतात लोक, सर्व करतात, आणि जे ना करीत त्यांचं देखील मी धन्यवाद करीन. कारण जरी कोणाला आर्थिक मदत करता आली नाही तरी ते प्रत्यक्ष येऊन त्या ठिकाणी आम्हाला मदत करत असतात. सर, भविष्यामध्ये आपली संघटनेची वाटचाल कशा प्रकारे असणार आहे? वाटचाल आम्ही आताच स्पष्ट केला, संघटनेची वाटचाल अशाच प्रकारे असणार. सर्वांना आम्ही एकत्र घेऊन पुढे कशी संघटना नेता येईल जेणेकरून आपल्या संघटनेपासून, साहेब आता सांगितलं आपल्याला का आम्ही वर्षभरात लोकांना रक्त देण्याचं काम करतो. आता तुम्ही बघा ना, 15 वर्ष झालेत आपल्या आम्ही शिवजयंती करतो, आणि संघटना स्थापन पण मला वाटतं त्याच वेळेस आम्ही केली. मग त्या वेळेपासून आम्ही आज परत 15 रक्तदान शिबिर केलेले आहेत, आणि 15 वर्षात आमच्या खूप लोक संपर्कात आलेली आहेत. कशासाठी? रक्तासाठी. म्हणजे आम्ही जो शिबिर राबवतो त्याचा पूर्ण समाजाला फायदा होतो. आम्ही एमजीएम हॉस्पिटलचे डॉक्टर असेल, आपली टीम असेल, त्यांना आपण कधी एक फोन जरी केला ना तरी त्यांना कोणती माहिती देण्याची गरज नाही. आपल्या एक फोनवरच ते तिथे जाणाऱ्या पेशंटला रक्त अवेलेबल करून देतात. सर, कुठली संघटना वाढल्याच्या नंतर एखादी पार्टी, एखादी पक्ष त्यांना पक्षामध्ये घेण्याची ऑफर देतात, त्यांना अशा प्रकारे भविष्यात आपली राजकारणात वाटचाल होणार आहे? नाही, नाही. इकडे बघा, साहेबाई मगाशी आपल्याला सांगितलं होतं का कसं असतो बघा, आम्ही 50 लोक आहेत आमच्या संघटनेत, आणि 50 म्हणजे सर्वांचे चपला वेगळे आहेत राजकारणाचे क्षेत्र, पण आमचा आणि राजकारणाशी काही संबंध नाही आला. कारण आम्हाला सर्वांना सोबत घेऊन चालायचंय, आणि आमच्यामध्ये देखील कधी ही गोष्ट कधी आली नाही का आपल्याला भविष्यामध्ये राजकारणामध्ये जायचंय म्हणून. लोक विचारतात आपल्याला, म्हणजे असं कोणाचं मत असू शकतं, पण तसं काय आमच्या मनामध्ये नाहीये. फक्त आम्हाला सेवा करायची, आणि सेवेसाठी आम्ही या ठिकाणी तत्पर आहोत. भविष्यामध्ये आमच्याकडे आता आम्ही एक आमच्या मनामध्ये विषय चालू आहे. लवकरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची एक संघटना स्थापन करणार आहे, आणि त्या संघटनेमध्ये आमचे जे वरिष्ठ पदाधिकारी असतील तिथे बॉडीवर, त्याच्यामध्ये आम्हाला संघटनेमध्ये संघटना स्थापन करून समाजामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार विचार रुजवायचे आहेत. आज बघा ना तुम्ही, समाजामध्ये ठिकठिकाणी बरेच प्रकार आपल्या डोळ्यासमोर येतात. इथे अत्याचार झाला, इथे बलात्कार झाला, या गोष्टीला कुठेतरी आला बसावं, या ठिकाणी भविष्यात येणाऱ्या काळामध्ये आपली संघटना देखील त्यावर काम करणार आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणच आहे आपल्याला. आज तुम्हाला आणखी काय सांगायची गरज नाही. रांजाचा पाटील आपल्याला सर्वांना ज्ञातच असेल. शिवरायांचा तेव्हा वयही नव्हता, पण जिजामातांनी दिलेली त्यांना शिकवण, त्या शिकवणीच्या विचारांवर चालून राज्याच्या पाटलाला छत्रपती शिवाजी महाराजांनी रात्री मावळ्यांना हाती घेऊन रात्री त्या राज्याच्या पाटलाला उचलला घरातून, आणि त्याचे हातपाय कलम केले. म्हणजे अर्थात मला सांगायचं एवढंच आहे का भविष्यामध्ये आपल्याला शिवविचाराने चालायचं आहे. आता काय करा